तर सर्व विद्यार्थ्यांना बघा, आज आपण टेन्स शिकणार आहोत. टेन्स ॲक्च्युली काय आहे? टेन्स म्हणजे काय? तर या काळामध्ये 3 प्रकार असतात. एक प्रेझेंट टेन्स, दुसरा पास्ट टेन्स आणि तिसरा फ्युचर टेन्स. तर या तिन्ही टेन्समध्ये आणखी प्रकार असतात, नंतर सांगेल तुम्हाला. पण आता हा जो 3 म्हणजे टेन्सचे जे 3 प्रकार आहे त्याला काय म्हणते? जसं टेन्सला काळ म्हणते, तर प्रेझेंट टेन्सला आपण वर्तमान काळ म्हणतो, पास्ट टेन्सला आपण भूतकाळ म्हणतो आणि फ्युचर टेन्सला आपण भविष्यकाळ म्हणतो. बरोबर आहे. तर मी तुम्हाला सांगितलं आहे की टेन्स म्हणजे काय? तर टेन्स इज अ फॉर्म ऑफ वर्ब यूज टू शो द टाईम ऑफ ॲक्शन. इट डिनोट्स टेन्स. म्हणजे याचा अर्थ काय झाला की टेन्स हे क्रियापदाचं एक रूप आहे. बरोबर आहे. आणि ते काय दर्शवते? कुठलीही कृती किंवा स्थितीची वेळ, कुठल्याही कृतीची किंवा स्थितीची वेळ दर्शवणाऱ्या क्रियापदाला आपण टेन्स म्हणतो इंग्लिशमध्ये. बरोबर आहे. मराठीमध्ये काळ असं म्हणतो. तर मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं की टेन्सचे 3 प्रकार आहे. जसं पहिला प्रकार आहे प्रेझेंट टेन्स, ज्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. दुसरा आहे पास्ट टेन्स, त्याला आपण भूतकाळ म्हणतो. आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स, ज्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. मग ह्या तिन्ही टेन्समध्ये जे क्रियापद तुम्ही वापराल, या तिन्ही टेन्समध्ये जे क्रियापद तुम्ही वापराल, त्या क्रियापदांनी जी कृती तुम्हाला दर्शवायची आहे, ज्या क्रियापदांनी जी कृती तुम्हाला दर्शवायची आहे, तर त्या कृती दर्शवणाऱ्या क्रियापदाला आपण काय म्हणू? टेन्स म्हणू. बरोबर आहे. तर ही बेसिक माहिती, इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणखी आपण पुढल्या व्हिडिओला आणखी डिटेलमध्ये जाऊ. ठीक आहे. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, माझी विनंती आहे की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.